आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम असते, दुःख आणि वेदना. कधी अपयश, कधी नाती तुटणे, कधी अपेक्षा पूर्ण न होणे. हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला येतंच. जेवढं आयुष्य आहे तेवढीच संकटं आहेत. पण एक प्रश्न आहे, हे सगळं असताना आपण आनंदी, सकारात्मक आणि मजबूत कसे राहू शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, दुःखातून शिकून सकारात्मक कसं जगायचं, संकटांना धैर्याने कसं सामोरं जायचं, अध्यात्म आपल्याला कसा आधार देतं आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला स्वयंप्रेरित कसं ठेवायचं. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण अनेकदा विचार करतो, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? पण खरं सांगायचं तर दुःख हे शत्रू नाही, ते आपल्याला घडवणारं एक शिक्षक आहे. जसं सोनं आगीतून तावून सुलाखून निघतं, तसं माणूसही संकटांमधून मजबूत बनत जातो. दुःख आपल्याला काय शिकवतं? सहनशीलता, संयम आणि आयुष्याचा खरा अर्थ. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दुःखी असाल, तेव्हा स्वतःला विचारा, ही परिस्थिती मला काय शिकवते आहे? संकटांना सामोरे कसे जावे? संकट येणं आपल्या हातात कधीच नसतं आणि आपल्याला ती इच्छासुद्धा नसते. पण त्यांना सामोरं जाणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. हे का झालं हे विचारण्याऐवजी आता पुढे काय करायचं हा विचार करा. मन शांत ठेवा. घाबरून निर्णय घेतले की चुकण्याची शक्यता वाढते. थोडा वेळ घ्या, शांत बसा, श्वासांवर लक्ष केंद्रित करा. छोटी छोटी पावलं उचला. मोठ्या समस्यांना एकदम सोडवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना छोट्या भागांमध्ये विभागा. आपण ज्या लोकांमध्ये राहतो तसंच आपलं विचारांचं विश्व बनतं. म्हणूनच सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा. अध्यात्माची ताकद ही आपल्याला संकटांमधून बाहेर पडायला फार मोठी मदत करत असते. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, मंदिर, मंत्र, पूजापाठ हे सगळं नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास. जेव्हा आपण आतल्या मनाशी जोडले जातो, तेव्हा बाहेरच्या समस्या आपल्याला कमी त्रास देतात. अध्यात्म आपल्याला काय काय देतं? मानसिक शांतता, स्थिरता आणि खूप असा आत्मविश्वास. दररोज ध्यान करा. आपल्या ईश्वराप्रती, गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करा. जे आहे त्यात आनंद शोधा. लक्षात ठेवा, शांती ही बाहेर नाही, ती आपल्या आतमध्ये आहे. कधीकधी आपल्याला कोणीही मोटिवेट करत नाही, तेव्हा आपल्यालाच स्वतःला उभं करावं लागतं. तुम्ही जे करत आहात ते का करत आहात याचं उत्तर स्पष्ट असेल तर तुम्ही कधीही हार मानणार नाही. मी नाही करू शकत ऐवजी मी प्रयत्न तर करतो असं म्हणा. छोट्या सवयी मोठे बदल घडवतात. लहान यशही सेलिब्रेट करायला शिका. मित्रांनो, आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही, पण आपण त्याला कसं सामोरं जातो हे मात्र पूर्णपणे आपल्याच हातात आहे. दुःख येईलच, पण ते कायमचं राहणार नाही. संकट येतीलच, पण ती आपल्याला मजबूत बनवतील. आणि जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण काहीही करू शकतो. शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हालाच बदलायला सुरुवात करावी लागेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला दिवस सुंदर जावो. श्री स्वामी समर्थ.